ग्रोसरी शॉपिंग करायची म्हटलं की सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय आठवतं? मला तर होलसेल शॉपच आठवतात, कारण तिथे गेल्याच्यानंतर खर्च खूप कमी होतो. पण आज भरपूर गोष्टी घ्यायच्या होत्या म्हणून डिसाईड केलं की चला आपण डीमार्टला जाऊयात. तिथे गेल्याच्यानंतर पाणीपुरी खाणं तो बनत आहे. मग पाणीपुरी खाल्ली आणि ती खाऊन ना त्यांची रिॲक्शन अशी होती की कुछ मजा नाही आया, कारण ती ना रगड्याची पाणीपुरी नव्हती, आलूची पाणीपुरी होती आणि आम्हाला दोघांना पण रगड्याची पाणीपुरी खूपच जास्त आवडते. त्यानंतर आम्ही ज्या कामासाठी आलो होतो ते काम करायला घेतलं. याच्यामध्ये मनूसुद्धा आम्हाला थोडीफार हेल्प करत होती की चला आई मी तुला थोडेसे मसाले घेऊन देते. आता मनू झाल्यापासून ना ॲट अ टाईम आम्ही दोघंही काम नाही करू शकत, कारण तिलासुद्धा एकाला सांभाळायला लागतं. या गर्दीमध्ये आल्याच्यानंतर असं झालं होतं की आपण डीमार्टला आलो आहे की आठवडी बाजारामध्ये आलो आहे. पण मी बारीक असल्यामुळे ना मी कुठूनही घुसून जाऊ शकते आणि त्याचा मला खूप जास्त फायदा होतो गर्दीमध्ये. त्यानंतर आम्ही गेलो सेकंड फ्लोअरला, जिथे आम्हाला यांच्यासाठी बॉटल घ्यायची होती आणि बाकीसुद्धा काही गोष्टी घ्यायच्या होत्या. मनूने तर यावेळी तिची शॉपिंग स्टार्ट केली होती. आता घरात एकच कप आहे, उद्या दुसऱ्याने चहा कशात प्यायचा म्हणून पहिले तर मी कप घेतले आणि बिल बघून मला असं झालं होतं की आता बाहेरचं जेवण करणं आपल्याला काही परवडणार नाही आहे. त्यामुळे घरी आले आणि पहिले तर मी बिल चेक केलं, कारण खरी गृहिणी तीच आणि सांसारिक बाई तीच जी घरी आल्यानंतर बिल चेक करते. रात्रीचे 10:30 झाले होते आणि आम्हा दोघांना एवढा सगळा पसारा आवरायचा होता. हे सगळं केलं आणि शेवटी बाहेरूनच जेवण मागून मस्त असं जेवण करून दिवसाचा शेवट केला.